चांगलं आहे. तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रात किती जागा आघाडीला मिळतील? किती जागा याच्याबद्दल जागेवर म्हटलं तर आमच्या तर मी कमी सांगितलं, जास्त आलं तर तुम्ही तेवढेच सांगितलं. तर मला एनालिसिस करता नाही आलं. थोडं आणखी पुढे जाऊ द्या म्हणजे मी तुम्हाला सांगू शकेल की काय. 45 जागेचा दावा करताय तुम्ही, काय दुसरं काय? नाही, मला असं वाटतं की मी जरी एका पक्षाचा प्रतिनिधी असलो तरी पण तुम्हाला सुद्धा सगळ्या महाराष्ट्राचा अभ्यास आहे. तुम्ही पुण्याला जे आणि पुण्याला सेंटरला आहे, पुण्याला येणारी इतर जे असतात वेगवेगळ्या प्रांत भागामधून त्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये माहिती तुम्ही घेऊ शकता. मी एवढंच सांगेन की जेवढं मतदान झालं 5 जागेवर, त्या 5ही जागा पूर्व विदर्भाच्या काँग्रेस पक्ष जिंकेल. आणि त्यांनी सांगावं की मराठवाड्यामधली आणि उर्वरित राहिलेल्या विदर्भामधली कोणती जागा ते जिंकू शकेल, त्याच्यावर मी भाष्य करायला त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहे. परंतु आज परिस्थिती तशाच प्रकारची आहे. मी सांगणं अतिशयोक्ती होईल तुम्हाला की मराठवाड्यामध्ये आम्ही जवळजवळ जागा सगळ्या जिंकतोय. एखादी सोच सोडली तर त्यामध्ये तुमच्या लागून असलेल्या विदर्भामधल्या आता जे राहिलेल्या जागा आहे 5 जागा त्यासुद्धा आम्ही जिंकतोय. मग आता तुम्ही म्हणाल सगळ्याच जागा तुम्ही जिंकतायत, 48 पैकी 42 तेही सांगतायत, 42 तुम्ही सांगतायत. आता कोणाचं खरं धरावं? परंतु वारं काय वाहत आहे, वास्तव काय आहे आणि लोक कोणत्या मुद्द्यावर नाराज आहे, हे जर नाराजी तुम्ही पाहिली आणि मागच्या वेळेला दिलेली आश्वासन पाळल्या गेली नाही हे जर तुमच्या लक्षात आहे सर्व जनतेच्या, तर त्याचे परिणाम दिसून येणार. आणि ती चर्चा होत आहे का? गावागावामध्ये चर्चा होत आहे. आणि दुसरी ही चर्चा होत आहे, जसं हे विषय आहे तशाच प्रकारचं जनतेला हे दुःखही झालेलं आहे की पवारसाहेबांसारखा एक राष्ट्रीय स्तरावर असलेल्या नेतृत्वांच्या हातामध्ये त्यांच्याच एका मुलासारख्या असलेल्या एका पुतण्याने अशा प्रकारचा पवित्रा घ्यायचा आणि त्याला पूर्णपणे मोदींनी आणि अमित शहानी मदत करायची आणि त्यांच्या हातात पक्षही काढून घ्यायचा आणि चिन्हही काढून घ्यायचं आणि त्याच्याकरता वाटेल तसा सत्तेचा वापर करायचा. निवडणूक आयोगाकडे असेल, कोर्टच्या माध्यमातूनही त्या शंका घेतल्या जातात की अशा प्रकारचा या संदर्भामध्ये कोणाला षडयंत्र करून त्यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह काढून घेणं आणि उद्धव ठाकरेजीकडनं सुद्धा पक्ष आणि चिन्ह तुम्ही काढून घेता हे षडयंत्राचा भाग आहे. आणि हे प्रत्येक लोकांना कळलेलं आहे, प्रत्येक मतदारांना कळलेलं आहे की शरद पवारांच्या संदर्भातही यांनी षडयंत्र केलं आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात सुद्धा यांनी षडयंत्र केलं. षडयंत्र करणारी कोण आहेत? जे आज पंतप्रधान असेल, अमित शहाजी असेल किंवा या ठिकाणी बसलेले फडणवीस असतील, यांनी सगळं षडयंत्र केलं. मोहरे हे झाले, एकनाथ शिंदे मोहरे, अजित पवार मोहरा. आज काय गत आहे त्यांची? किती जागा दिल्या आणि त्यांनी म्हणल्याप्रमाणे कोणत्या जागा दिल्या? त्यांनी काही हिंगोलीच्या खासदारांना घेतलं तुम्ही जबरदस्तीनं प्रेशर टाकून शिंदे त्यांना उमेदवार देऊ शकलेत का? भावना गवळीला तुम्ही यवतमाळ वाशिममध्ये त्यांच्यावर प्रेशर टाकून घेतलं शिंदे गटामध्ये आणि शिंदेची काय भाषणं होती विधिमंडळामधली? भाषण केलं मी जेवढे त्या ठिकाणी आले एकाला सगळ्यांना ती उमेदवारी देणार आणि सगळ्यांना निवडून आणणार, एक सुद्धा मी कोणी पडू देणार नाही. अहो पडू द्यायची गोष्ट दूर आहे, तुम्हाला दिलेच किती ते उमेदवारी आणि त्याच्यामधले ज्या पद्धतीने तुमचे उमेदवार बदलवले ते यांना कुठलाही स्वाभिमान राहिलेला नाही. आता त्यांच्यापेक्षा वाईट परिस्थिती त्यांची होईल. हे आता या निमित्ताने समजलं की त्यांना उमेदवारी जी दिली ते BJPनेच उमेदवार कुठे कोणते फिट करायचे ते केले, यांच्या हाती काही ठेवलं नाही. अजितदादांना तर 4 दिले, 2 तर त्याच्यामधले त्यांनीच दिलेले आहेत. 2 उमेदवार तुम्ही निवडून आणा. म्हणजेच हे आज संपूर्ण सीटच्या शेअरिंगच्या संदर्भामध्ये पवारसाहेब कधी असायचं नाही. एका बाजूला मुख्य म्हणून मी असायचं. 2009ची निवडणूक, 2014ची निवडणूक, 2019ची निवडणूक मी त्या ठिकाणी अजित पवार आणि आम्ही दोघंच चर्चा करून त्यांच्याकडे कोणत्या जागा ठेवायच्या आणि आमच्याकडे कोणत्या जागा ठेवायच्या म्हणून आम्ही ठरवायचं. आज तो जो पूर्ण अधिकार होता राज्यामधल्या सगळ्या जागा ठरवण्याच्या संदर्भामध्ये, त्याच्यामधली जी भूमिका असायची आज कोणती भूमिका आहे अजित पवारांची? आज त्यांना जबरदस्तीनं त्यांच्या घरामधलंच उभं करून त्यांच्या घरामध्ये फूट पाड म्हटल्यावर त्यांनी फूट पाडण्याकडे तयार झाले. एवढे काय मिंदेपणा
की आपल्या घरामध्ये पवार साहेबांच्या पितृतुल्य नाही, पूर्ण राज्याने देशाला जे आदरणीय आहे अशा घरामधल्या वडील समान व्यक्तींच्या विरोधामध्ये अशी भूमिका घेण्याची गरज काय? असं कोणतंही झालं, कुठला जीव चालला होता की उद्याच काही फाशीवर येणार होते? काही कारण नसताना अशी तुम्ही भूमिका घेतात, कोण लोक तुम्हाला त्या ठिकाणी पाठीशी उभे राहणार आहे? आणि उद्धव ठाकरे शिंदेनं काय नाही केलं त्यावेळेला? हे त्यांनी जे बोलले शिंदे, एकनाथ शिंदे, की उद्धव ठाकरेजींनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी होतो. तिन्ही पक्षामधून जे 2-2 प्रतिनिधी असायचे त्यामध्ये मी असायचं. उद्धव ठाकरेंची 1 आणि 4 वेळा आले की माझं नाव बिलकुल कुठे उच्चारता कामा नये, मी होणार नाही. म्हणजे मग कोण होणार होतं? त्या ठिकाणी उद्धव ठाकरेच्या नंतर शिंदेशिवाय दुसरं कोण होतं त्यांच्यावर? कारण आमच्याशी चर्चा करायला सुद्धा त्यांनी शिंदेंनाच पाठवलं होतं, देसाईंना पाठवलं होतं आणि शिंदे दोघंच जण चर्चा करायला असायचे. एवढा मान सन्मान, एवढे अधिकार, एवढ्या सगळ्यात महत्त्वाचं मंत्रिपद तुम्हाला दिलं. कोणत्या आमदारांना किती पैसे द्यायचं तुम्ही ठरवायचं, कोणत्या आमदारांची कोणती कामं करायची तुम्ही ठरवायचं. अजित पवार आणि यांच्या दोघांची जे उंची होती त्यांच्या पक्षात असताना, मूळ पक्षात असताना, ती उंची राहिली का? कोणाच्या नजरेमध्ये राहिली ती उंची? आज त्यांनी आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा करून घेतलेला आहे. आणि त्यामुळे जनतेला हे माहीत आहे की पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर आणि उद्धव ठाकरेच्या प्रामाणिक व्यक्तीवर अशा प्रकारे यांनी जे षडयंत्र करून त्यांना मोडवणी करण्याचा प्रयत्न केला, हे सुद्धा लोकांच्या जिव्हारी महाराष्ट्रातल्या लागलेलं आहे. आणि त्याचबरोबर कोणताही विषय जे सोडण्यापेक्षा बेरोजगारांचे प्रश्न सोडवले नाही. बेरोजगार 2 कोटी नोकऱ्या दिल्या नाहीत वर्षाला, 20 कोटी नोकऱ्या दिल्या नाहीत. शेतकऱ्यांना कुठेही डबल किंमत केली नाही, भाव पडले, महागाई वाढली, शेती संदर्भामधली सगळ्या वस्तूंची सुद्धा, गॅसच्या किमती वाढल्या, डिझेल पेट्रोलच्या किमती वाढल्या. हे जाणार कुठे? का फक्त 400 पार? कशासाठी 400 पार? तुम्हाला काय तुम्ही भव्य दिव्य करून दाखवलं देशामध्ये की त्याच्यामुळे 400 पार तुम्हाला देणार आहे? मंदिर एक असतेचा विषय, सर्वांचा असतेचा विषय, पण त्याच्यामध्ये काही आम्हाला काही दिलं असं नाही होत. आमच्या व्यक्तिगत काहीतरी तुम्हाला दिलं, तुमचं काही उन्नती करता काही आम्ही केलं तसं होत नाही. त्यांनी जे काही आस्था असेल त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त ही करावी. सर्वांना आस्था आहे, प्रत्येकाला धर्म आहे, तशा प्रकारे सर्वांनी करावं. परंतु जी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार एक ऑब्जेक्शन घेतलं होतं निवडणूक आयोगाकडे. अपक्ष उमेदवाराला त्यांनी तुतारी दिली, संकटचं मराठी तुतारी, त्याच्यावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं. केंद्रीय निवडणूक ते फेटाळून लावलं. पण तिथं आता तुतारी आणि तुतारीवर माणूस असे 2 जमलिंग होऊ शकतात. केंद्रीय निवडणूक तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आयोगाने केलेलं बरोबर आहे का? आयोगालाच पूर्णपणे त्यांनी त्याची गळा धरून ठेवलेला आहे. आयोगाचा आयोग त्यांच्या म्हणण्याच्या काहीही करू शकत नाहीत अशा प्रकारच्या नियुक्त्या पूर्णपणे त्यांनी त्यांच्या हातात घेतलेल्या आहे. काय आयोग करणार आहे? घरगड्यासारखे कामं सगळेजण आयोगातील सगळे नेतृत्व करताय. आज तुम्ही आयोग कशा करता निर्मिती झाली? निकोप निवडणुका व्हाव्यात, सगळ्यांना न्याय मिळावा, कोणी एकतर्फी कुठेही त्याच्यामधून अशा प्रकारचे मेसेज जाऊ नये. परंतु प्रत्येक निर्णयामध्ये आपण पाहिलं असेल तर कुठेतरी हस्तक्षेप होत आहे ही लक्षात येतं. आणि नियुक्त्याच त्यांच्या हातामध्ये असेल तर मग हस्तक्षेप होणारच, न्याय कुठे मिळणार आहे तुम्हाला? त्याकरताच ते निवडणूक आहे. 2024ची निवडणूक हा अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. संविधान बदलवण्याचा जे यांचा प्रयत्न आहे, प्रयास आहे, या ठिकाणी सगळ्या जे काही संविधानिक एक संस्था होत्या त्याच पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा जो यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रत्येकजण हा विचार करायला लागला की माझं जर संरक्षण मला करायचं असेल तर माझे अधिकार संविधानात दिलेले अबाधित राहिले पाहिजे. परंतु ते होत नाही, त्याची तर सर्वांना माहीत आहे. आपल्याला सुद्धा सगळ्या गोष्टी या कळत नाहीत, अशाने कळतात. मगाशी तुम्ही बोलताना म्हणलात की महाविकास आघाडीमध्ये सर्व पक्ष एकोप्याने काम करतात.
आणि जे काय आहे कधी नव देवा एखादं दिसतंय, पण आता पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पुण्यातही अजून काही ठिकाणी कामं करत आहेत, तुमच्या पक्षाचे काही नेते अजून नाराज आहेत, त्यावर तुमचं काय होतं? आता पुण्याच्या या क्षेत्राच्या निवडणुका आता फॉर्म भरले आहेत, कामाला लागले आहेत, बऱ्याच ठिकाणच्या मतदान झालेलं आहे, तिथले सगळे प्रमुख लोक मोकळी होती. हां, सांगली तर मी नेहमी करतो की या संदर्भाचं शिवसेना आणि काँग्रेसचे नेते राज्यस्तरावरचे ज्यांना काँग्रेसकडनं अधिकार दिलेले आहेत की तुम्ही या संदर्भात चर्चा करा, परंतु दोन्ही पक्ष एकत्र बसून करतील. शिस्तीच्या बाहेर कोणी जाणार नाही. शिस्त एक महत्त्वाची आहे, शिस्त ही असलीच पाहिजे. त्यामध्ये काही गोष्टी थोडा वेळ मिटायला वेळ लागतो, समजायला वेळ लागतो. असे एखादं प्रकरण सगळेच जण सांगलीचं उदाहरण देतात, परंतु आमचे प्रश्नही आहे. याच्यामध्ये राज्यस्तरावर जबाबदारी काही प्रमुखांना श्रेष्ठींना दिलेली आहे, ते त्या संदर्भामध्ये प्रयत्न करत आहे. आणि आम्हाला खात्री आहे की काँग्रेसचा कोणीही कार्यकर्ता इंडिया आघाडीचं नुकसान होणार नाही अशा प्रकारचीच भूमिका घेईल. म्हटलं म्हणजे काय? या संदर्भात शिवसेनेची चर्चा स्टेट लेवलचे जे हायर ऑथॉरिटी आहेत, प्रांताध्यक्ष नाना पटोले जे आहेत, ते चर्चा त्या ठिकाणी करतील आणि त्याच्यातून काय निर्णय ते घेतील ते मला माहिती नाही आहे. म्हणजे मी त्या प्रोसेसमध्ये नाही आहे खरं सांगायचं, त्यामुळे मी तुम्हाला सविस्तर उत्तर दिलं असतं काय म्हणणं आहे, काय भूमिका घ्यायची, आज काय करायचं, परंतु त्या प्रोसेसमध्ये मी नाही. त्याच्याकरता प्रांताध्यक्ष आहेत, काही सिनियर लोकांना ती जबाबदारी दिलेली आहे, ते त्यामध्ये लक्ष घालू नये. तुम्ही काँग्रेसचा सगळा सुवर्ण काळ बघितलेला आहे. काँग्रेस सर्वशक्तिमान होती एक काळात. आजची वेळ अशी आली की काँग्रेसला सगळ्या प्रादेशिक पक्षांबरोबर युती करून, कधी मानहानी करून, कधी कमी जागा घेऊन ती निवडणूक लढायला लागली. याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणतो? काँग्रेस एक आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय पक्ष आहे आणि इंडिया आघाडी करण्याच्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षानेच, काँग्रेस नेतृत्वाने भूमिका घेतलेली आहे की जे काही देशामध्ये चाललेलं आहे याकरता सर्व काँग्रेस विचाराचे किंवा या एकमताचे सगळेजण जे आहे ते एकत्र आले पाहिजे, म्हणून काँग्रेसने भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये पहिलेपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस इतर पक्षांची आम्ही आघाडी करतोच आहोत, परंतु यावेळेला शिवसेना सुद्धा आघाडीमध्ये आहे. स्वाभाविकच त्याच्यामुळं बाकी काँग्रेसला, राष्ट्रवादीलाही उमेदवारी कमी घ्यावी लागली, काही जागाही सोडाव्या लागल्यात, परंतु हा तळजोडीचा भाग असतो, तो एक समजून घेण्याचा भाग असतो की आपल्याला पुढे जायचं, म्हणून कोणीतरी 2 पावलं मागे घेतली पाहिजे, तरच त्या अशा प्रकारच्या आघाडी तयार होऊ शकतं. आणि त्याकरता कदाचित असं वाटत असेल चित्र की काँग्रेसला कुठेतरी बॅकफुटवर आली किंवा काँग्रेस पक्ष काय करेल. आज नॅशनल लेवलला राष्ट्रीय पार्टी म्हणून ही काँग्रेस पक्षच आहे ना, आणि काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये कुठेही कमी झालेला नाही आहे. मोठ्या संख्येनं काँग्रेसला मानणारी लोक आहेत, काँग्रेस पक्षाच्या विचारावर विश्वास ठेवणारी लोक आहेत, आणि ते जर आम्ही एकत्र येत असू तर फायदा सगळ्यांनाच मिळणार. कदाचित आम्हाला कमी मिळेल, त्यांना जास्त मिळेल, परंतु आम्हाला इंडिया आघाडी टिकवायची आहे आणि पुढे घेऊन जायचे. इंडिया आघाडीकडे नेतृत्वाने असा आरोप केला. इंडिया आघाडीकडे नेतृत्वाचा आरोप आहे. हे बघा, नरेंद्र मोदींचं काय कोणतं नेतृत्व आहे? काय त्यांचं एकच मंदिरामध्ये जाऊन बसणं, गुहेमध्ये जाऊन बसणं, हे नेतृत्वाची व्याख्या अशी केली आपण किंवा त्या ठिकाणी मग वेगळे निकष लावावा लागतो. परंतु यांचे विचार सर्वांना घेऊन चालण्याचे विचार आहेत, ते काँग्रेस पक्षाचे. राहुलजी 4000 किलोमीटर चालले, कुठल्या विषयाकरता चालले? 6000 किलोमीटर ते राहुलजी त्या ठिकाणी यात्रा काढली, कुठल्या विषय घेऊन काढली? ते देशासाठी
योग्य आहे तर मग नरेंद्र मोदी ज्या पद्धतीनं लोकांना बोलावणी देऊन मागच्या निवडणुकीत सांगितलेले हे करणार ते करणार ते न करणं आणि मुख्य प्रश्नांना बगल देऊन काहीतरी वेगळे प्रश्न निर्माण करणं देशामध्ये ते योग्य आहे. याचा जर विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये नेतृत्व आहे, नेतृत्व संख्या जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही. काँग्रेसकडे एका विचारायचे सर्वांना घेऊन चालणारे विचार. इंडिया आघाडीचा पंतप्रधानाचा चेहरा कोण? पंतप्रधानाचा चेहरा हे इंडिया आघाडी ठरवेल ना. राहुलजींनी सांगितलंच की सगळे मिळून ज्यावेळेला बसेल त्यावेळेला जे काही नाव पुढे येईल त्याला सगळ्यांनी समर्थन करते. चेहरा म्हणजे फक्त नरेंद्र मोदींचा तसा चेहरा पाहिजे का? आमचं तेच म्हणणं आहे की नरेंद्र मोदींचा चेहरा आपल्या देशाकरता या पुढेही पंतप्रधान पदावर राहू देणं संपूर्ण देशाच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहे. सर, अमरावतीमध्ये मैदानावर मार्च सुरू आहे. अमरावतीमध्ये उद्या अमित शहा येणार आहे. त्या ठिकाणी मैदान केलं होतं तर आता मैदान अमित शहासाठी सोडा असं मार्ग काढतील. मैदानाचं वगैरे मला काही माहिती नाही तिथलं. खरं तर आता कुठेही दोन पक्ष मैदान एक पाहिजे म्हणून म्हणतात, दोघे अर्ज करतात, कोणाला पहिले अर्ज कोणी केला, काय निकष असतील त्या निकषाप्रमाणे एक मिनिट तेव्हा अमित शहाच्या मैदानाविषयी झालंय आमच्या असे कानावर आले आणि मागच्या वेळेचा अनुभव लक्षात घेऊ. मागच्या वेळेला एसटी कॉलेजला 2019 मध्ये जेव्हा मोदी साहेब आले होते तेव्हा प्रचंड वृक्षांची कत्तल झाली होती एसटी कॉलेजला आणि माध्यमांनी टीका देखील केली होती. त्यामुळे आचारसंहिता पायदळी तुडून हे दोन्ही ज्येष्ठ नेत्यांसाठी पायघड्या काढण्याचं काम सुरू आहे. आमच्यातर्फे जाहीर आवाहन आहे प्रशासनाला की याची काळजी घ्यावी, वृक्षतोड होऊ नये आणि आचारसंहितेचं पालन करूनच त्यांना मान्यता द्यावी. एवढं